नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी आई या चॅनलवर आपलं स्वागत आहे. आजचा अनुभव एका ताईंचा आहे. कथा 11 गुरुवारांची मांडणीसुद्धा तिच्या नवऱ्याने ती पूजाची विधी सगळी उद्ध्वस्त केली होती आणि स्वामी किती क्रोधित झाले. ही व्हिडिओ खूपच सुंदर आणि अक्षरशः ऐकून डोळ्याला पाणी येतं. नक्की बघा. माझ्यावर जी वेळ आली आहे ती कशी कोणत्याच बाईवर येऊ नये, कोणत्याच स्त्रीवर येऊ नये, कारण की ही मला स्वामींनी अक्षरशः याच्यातनं बाहेर काढलेलं आहे. नक्की खूपच सुंदर असा माझा अनुभव आहे. हा माझ्याच शब्दात नक्की आहे. शीतल पाटील त्या मूळच्या जळगावच्या राहणाऱ्या आहेत. त्यांचं कुटुंब आम्ही दोघे नवरा बायको आमची 2 मुली असं आमचं चौघंजण आम्ही छोट्याशा घरात राहतो. आणि मी एकदा एक छोट्या दवाखान्यामध्ये कामाला होते. त्या ठिकाणी पेशंटची नाव नोंदणीचं काम मी करत होते, म्हणजे कंपाऊंडरचं काम मी करत होते. माझे मिस्टर यापूर्वी एक कंपनीत कामाला होते. त्या ठिकाणी जमते 12 ते 13 हजार पगार मिळायचा. त्या 12 ते 13 पगारात आमचं भागत नसायचं, कारण की आम्ही चौघाजण होतो. कारण की आजच्या जमान्यात तेवढ्या पैशात भागत नसतं, कारण की त्यासाठी मी पण काम करत होते. 12 ते 13 पगार हजार होता, पण त्यातले घरात जमतेम 2 ते 3 अडीच हजार रुपये आमच्या घरात येत होते. कारण की ते खूपच दारू प्यायचे. ही सवय त्यांना जास्त प्रमाणात लागली होती. त्यामुळे सकाळ ते संध्याकाळी फक्त दारू. त्यामुळे जास्त पैसा घरात टिकत नव्हता आणि खर्चसुद्धा व्हायचा, कारण की आमच्या घरात सर्व कुटुंब भागत नसायचं. दारू पिल्याने सगळ्या वाईट संगतीमुळे पैसा खूप त्यांचं मुलींचं शिक्षण ह्या गरजा आमच्या भागत नव्हत्या. त्यासाठी मी सुद्धा काम करत होते. यापूर्वी माझ्या पगारावरती सर्व कुटुंब चालू होतं. स्वामींच्या कृपेने आमच्या 2 मुली होत्या. त्या खूप समजदार होत्या. अगदी जे सांगेल ते माझं ऐकायच्या. कोणताही हट्ट किंवा काही मागण्या देखील करत नव्हत्या. जे देईल त्या आनंदात राहायच्या, कारण की त्यांना समजायचं की घरची परिस्थिती काय आहे. आमचा संसार कधी ठीक होईल हे मला समजतच नव्हतं. खूप अडचणी यायच्या. अडचणी कधी दूर होतील हे आम्हाला प्रश्न पडायचा. खूप मी विचार करायचे. माझ्या घराजवळ अगदी स्वामींचं केंद्र जवळच होतं. अधूनमधून मी जायचे, पण एवढी स्वामी सेवेत नव्हते. शक्य तेवढे मी करत नव्हते. कधीतरी माझ्या मुलींना घेऊन मी तिथे जात असे, कारण की तिथे गेल्यानंतर मला प्रसन्न वाटत होतं. त्यामुळे मी नुसते तरी जाऊन बसत असे. अगदी माझ्या मनातलं स्वामींना मी सांगतसुद्धा होते का स्वामी, हे माझ्यावर काय चाललं आहे, कधी मी याच्यातनं मोकळी होईन असं मला वाटायचं. परंतु काय असं वाटत होतं की मला स्वामी यातनं सोडवतील. एक दिवशी आमचं इतकं कडाक्याचं भांडण झालं पैशावरनं, आणि माझ्या आणि मिस्टरांच्या आईवडिलांपर्यंत हे भांडण केलं. परिणाम असा होईल की मुलांवर होतो. आणि दोन्ही मुली ते लहान होत्या, त्यामुळे ते सगळं ऐकत होत्या, कारण की आईबाबांचं भांडण असं, कारण की लहान मुलांवर हे वाईट परिणाम होतात. मोठी मुलगी ही 8वीला होती आणि दुसरी मुलगी 6वीला होती. कोणतीही सेविंग होत नव्हती आमच्यामध्ये. ह्याच्यामुळे खूपच भांडणं व्हायची, कारण की नवऱ्याला वाईट व्यसनामुळे खूप पैसा खर्च व्हायचा आणि अडचणी यायच्या. मी असंच स्वामींनी सांगितलं की मी 11 गुरुवार करेन, चांगलं फेम मिळेल असं मला वाटत होतं. ह्या अडचणीतून स्वामी मला बाहेर काढतील हे मला वाटतं. मी 11 गुरुवार करण्याचा विचारसुद्धा केला आणि स्वामींची प्रचिती देखील होती, परंतु कधी केले नव्हते. पण ते करण्याची इच्छा होती. मी सुरुवात केली होती. दुसऱ्याने सांगितले म्हणून मी करावं असं नाही वाटलं, पण माझ्या स्वतःने मनाने हे मला व्रत करावायचं वाटत होतं. मनापासून माझी इच्छा होती की 11 गुरुवारचं व्रत करावं. जो पुढे येणारा गुरुवार आहे तो गुरुवार मी पक्का केला होता की त्या गुरुवारी मी पहिलं व्रत करेन. ही मनापासून इच्छा माझी होती. हा गुरुवार माझ्या पैशासाठी किंवा याच्यासाठी नव्हे. सांगायचे स्वामी, फक्त सुख समाधान शांती मिळू दे माझ्या नवऱ्यासोबत, हे फक्त मुलींचे शिक्षण चांगले होते, वायफळ खर्च नको, ह्यासाठीच मी करत होती. माझ्या नवऱ्याने जे व्यसनं आहेत ती सुटू दे, दूर व्हावी. अडचणी ह्या मी स्वामी केंद्रात जाऊन स्वामीनं रोज मागणी करायची. आणि गुरुवार करण्या अगोदर मी बुधवारच्या दिवशी, आणि माझ्या नवऱ्याची पैशावरून भांडण खूप पण भांडण. दारूशिवाय त्यांना करमत नव्हतं. दारू प्यायला पैसे हवे असतात. पहिला पैसे मागत, त्यांना मी पैसे देण्याचा स्पष्ट नकार दिला होता. त्यावेळी आमचं खूप मोठं भांडण झालं होतं. रागाच्या भरात मी बाहेर निघून गेले. आता काय हे करायचं मला समजत नव्हतं. त्यांना राग आला आणि ते बाहेर जात होते आणि काही वेळ पुन्हा घरी येत असत. त्या दिवशी ते रागाच्या भरात बाहेर गेले. आणि बुधवारी सामान म्हणजे की स्वामींचा फोटो माझ्याकडे नव्हता. तो फोटो आणण्यासाठी माळा, स्वामीचरित्र, सारामृत, केळी, फळं, थोडंसं साबुदाणे असं सामान आणण्यासाठी मी बाहेर गेले. आणि गुरुवारचा दिवस आला. लवकर उठले, आंघोळ वगैरे पूजा म्हणायची म्हणून सुरुवात केली होती.
आणि घरातली देवपूजा करून आणि त्या ठिकाणी मी स्वामींची पूजा देखील मांडणार होते. आणि स्वामींची पूजा केल्यानंतर घरातले अत्यंत प्रसन्न वातावरण निर्माण झालं होतं आणि सुरुवात छान झाली होती. इथूनच पुढे सर्व चांगलं होईल असे मनाशी मी निश्चय केला होता. त्यानंतर मी 11 माळेचा जपही केला, तारक मंत्र केलं, केंद्रातून लिहून आणला होता आणि 11 गुरुवार केले आणि असा मी निश्चय केला होता. आणि एक सारामृताचं वाचनसुद्धा केलं. 19वा अध्यायसुद्धा वाचला. तर पूर्ण मी 20व्या अध्यायाला सुरुवात केली. तितक्यात माझा नवरा आला आणि डायरेक्ट त्याने मला चहा आणि नाश्ता पाहिजे असं सांगितलं. मला कामावर जायचं आहे. अगदी सकाळच्या वेळेत माझ्याकडे चहा नाश्ता मागत होता. रात्री ते घरात आलेच नव्हते. सकाळी आल्यानंतर मला चहा नाश्ता मागितला आणि त्यानंतर 5 ते 10 मिनिटं थांबा, मी वाचून झाले की मी तुम्हाला सगळं देते. ते चाळत बघत आले आणि बघितलं तर मी स्वामींची मांडणीची पूजा केली होती. त्यांच्याकडे बघितल्यानंतर खूप चीड आली. अगदी त्याच्यावर चिडण्यासारखी काहीच नव्हते. अगदी मी स्वामींची पूजा केली होती. राग त्यांचा अनावर झाल्याने माझ्यावर खूप चिडले आणि काल मी तुझ्याकडे पैसे मागितले होते, तू पैसे नाही दिले आणि हे सामान आणण्यासाठी, पूजेचे साहित्य आणण्यासाठी तू पैसे कुठून आले असं त्यांनी मला विचारलं. तू कुठून पैसे मागितले, तुला कोणी दिले, असं ते वेगवेगळ्या शब्दात मला प्रश्न विचारले होते. त्यांना खूप रागाच्या भरात बोलू लागले की म्हटलं की पूजाबद्दल मला असं बोलू नका असं मी त्यांना सांगत होते. माझ्यावर खूपच चिडले, परंतु लगेच सुरू बोलू लागले. नाहीतर फोटो आणि उचलून सगळी पूजा मांडणी फेकून दिली त्यांनी. अक्षरशः स्वामींची सगळी मांडलेली 11 गुरुवारचं होताचं सगळं सामान फेकून दिलं. मला इतकं दुःख झालं. हे सगळं सामान फेकून काही बोलू लागले. अस्ताव्यस्त केलं. स्वामींचा फोटो देखील फेकून दिला. पुस्तक फाडलं. ते सगळं सामान विस्कटून जात. थोड्या वेळ तर माझा कंट्रोल सुटू लागले. का देव कोपेल, स्वामी तुमच्यावर कोपतील, याचे परिणाम वाईट होतील असं त्यांना मी खूप काय बोलू लागले. आमचं संसारासाठीच करत होते, तुमच्यासाठी नाही, नुसतं नुकसान करायचं असं मी खूप माझ्या तोंडात येईल ते मी आपल्या वेळ काहीतरी वाईट वेळ येईल, तुम्हाला आताच सांगते, स्वामी माफी नाही करणार तुम्हाला, असं मी काय त्यांना बोलू लागली होती. अजून त्यांनी बडबड निघून गेले. मला खूपच चिंता वाटू लागली की असं कसं झालं, यापुढे काय होईल, असं संकट माझ्यासमोर येऊ लागले. अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी वाहू लागलं. स्वामींसाठी मी जे काही केलं ते अशक्य झालं होतं. कारण की माझ्या नवऱ्याने हे असं केलं. मला खूपच वाईट वाटले. मला अक्षरशः लाज वाटली होती की मी 2 अध्याय पूर्ण केले आणि वाचूनसुद्धा नवऱ्याने जे काही केलं त्याची मला लाज वाटते, तरीसुद्धा मी सगळं व्यवस्थित केलं आणि वाचून 2 अध्याय पूर्ण केले आणि झाल्याबद्दल. आणि लगेच अर्ध्या तासानंतर वाचून वगैरे झाले. अर्ध्या तासाने मला फोन आला का तुमच्या नवऱ्याचा ॲक्सिडेंट झाला आहे, अतिशय गंभीर आहेत आणि ॲक्सिडेंट झाले त्यावेळेस लोकांनी त्यांना सरकारी दवाखान्यामध्ये घेऊन गेले होते. त्यावेळी मी लगेच मुलींना घेऊन दवाखान्यात गेले. तर डॉक्टरांनी मला सांगितलं की तुमच्या नवऱ्याची तब्येत ठीक नाही, अतिशय गंभीर आहे, काहीही होऊ शकतं. हे ऐकून अक्षरशः माझ्या पायाखालची जमीन सरकली होती. अक्षरशः मी ढसाढसा रडले होते. कारण की मला लागलं होतं की हे काय झालं. स्वामी विचार करू लागले की स्वामी असं काय झालं. मी पहिल्याच गुरुवारी माझे गुरुवार मांडल्याने असं मला फळ भेटलं होतं. कारण की पहिलाच गुरुवार होता आणि माझी बातमी कळली होती आणि मी जास्त रडू लागले होते. तरी मुलीही रडू लागल्या. काय करावं ते सुचत नव्हतं. डॉक्टरांना डॉक्टर फक्त एवढेच सांगत होते की त्यांची प्रकृती गंभीर आहे, काहीही होऊ शकतं, त्यांची परिस्थिती खूपच नाजूक आहे, डोक्याला जबरदस्त मार लागला आहे, इतका मार लागला आहे, भरपूर रक्त वाहू लागलं. मला खूपच भीती वाटत होती. असं अजून घाबरत होते. अगदी 4था ते 5वा दिवस आला. डॉक्टरांकडून समजत होते की माझ्या मिस्टरांना शुद्ध झाले. हे ऐकल्यानंतर मला सकारात्मक अशी ऊर्जा निर्माण झाली. एक नवीन आशेचा किरण निर्माण झाला होता की आता तरी माझे मिस्टर बरे होते. फक्त डोळे उघडले होते, पण त्यांना आजूबाजूला कोण आहे, काय चाललंय ते काहीच समजत नव्हतं. ते कोणाला ओळखतसुद्धा नव्हते. अशा पद्धतीने सगळं बेशुद्धच होते. फक्त त्यांची प्रकृती तशी ठीक होती, पण तातडीने त्यांचं ऑपरेशन करावं लागणार होतं, फार गरज होती. सरकारी योजनेत त्यांच्या ऑपरेशनची तयारीसुद्धा केली होती. आणि माझा 2रा गुरुवार आला. मी पहिल्या गुरुवारचं व्रत असं माझं होऊन गेलं, संकल्प केला होता. पण मिस्टरांचे खंड पडल्यामुळं मी 2रा गुरुवाराला पण खंड पडला. अजून काही वाईट वेळ येईल का अशी मला भीती वाटत होती, पण मला काही समजतच नव्हतं की काय करावं. 2रा गुरुवार करायचा होता. माझी मोठी मुलगी, तिला मी सांगितलं की तू तुझ्या वडिलांपाशी बस, मी 2 तासात घरी जाऊन आले असं मी तिला सांगितलं आणि माझ्या मुलीला दवाखान्यात बसवून ठेवलं. घरी आल्यानंतर मी जशी पुन्हा पूजा मांडली होती तशी पूजेचं सर्व हवं तसं सगळं सामान आणलं आणि मला फक्त
मन लागत नव्हतं, पण स्वामींचा चेहरा फक्त माझ्या डोळ्यासमोर येत होता की स्वामी आता तुम्हीच करा. माझ्या नवऱ्याचे चेहऱ्यावरून डोळे उसते उघडे होते आणि मुलीचे डोळे डोळ्यासमोर सुद्धा फिरत होते की पुढचं भविष्य व काय आहे माझ्या मुलींचं. मी पूजेकडे लक्षच नव्हतं. मी सगळीकडे पूजा पार पाडली, पण स्वामींकडे माफी मागितली की नवऱ्याला माफ करा, काय चुकलं असेल तर मी माफी मागते, माफ करा. मग दुसरा गुरुवारही असाच गेला आणि असं करता करता तिसरा गुरुवार आला. तिसऱ्या गुरुवार नेहमीप्रमाणे पूजा वगैरे केली, पूजाची मांडणीसुद्धा पूजा चालूसुद्धा केली. तितक्यातच मला फोन आला, माझ्या मुलीचा फोन आला का हॉस्पिटलमध्ये, आई तुला तातडीने लवकर दवाखान्यामध्ये, बाबा तुला बोलवत आहेत. असा फोन आल्यावर मी पूजेला नमस्कार केला. स्वामींना सांगितलं का स्वामी आता तुम्ही जे काही कराल ते, आणि मी जाण्यासाठी निघाले. फार गरजेचंच होतं म्हणून अर्धवट पूजा टाकून मी निघाले होते. मुलीने घाईघाईने फोन केला होता. दवाखान्यात गेल्यानंतर मुलगी जवळ आली आणि पळत पळत आली, आई बाबा तुला बोलवत आहे. मी पटकन माझ्या नवऱ्याकडे गेले. नवऱ्याकडे गेल्यानंतर नवऱ्याच्या डोळ्याला अक्षरशः अश्रू अनावरच होते, डोळ्याला पाणी आलं होतं. स्वामींचा फोटो कुठे आहे हे मला विचारत होते आणि मला थोड्याच वेळाने मला समजलं की अक्षरशः स्वामींनी यांना काहीतरी साक्षात चमत्कार केलेला आहे असं वाटलं. स्वामींचा फोटो कुठे असेल ते नुसतं का तो आपल्या घरी ठेवलेला आहे, तो पूजा मी मांडलेली आहे, तो होता तिथेच आहे असं मी त्यांना सांगितलं. आपल्या घरी आहे असं काय करताय तुम्ही, असं मी त्यांना. पूजा विस्कटली होती. ती पूजा सारखी माझ्या डोळ्यासमोर फिरते आहे, स्वामी अक्षरशः माझ्या डोळ्यासमोर येत आहे असे माझे मिस्टर मला सांगत होते. अक्षरशः मी शुद्धीत नव्हतो तेव्हा मला नुसते स्वामीच दिसत होते हे असं मला वाटत होतं. ते असं माझ्या मिस्टरांचा अक्षरशः हे अनुभव ऐकून अक्षरशः माझ्या अंगाला शहारे येत होते का खरंच स्वामींनी त्यांना सांगितलं होतं की पूजा विस्कटल्यामुळं काय होतं असं. ते पूजेची मांडणी व्यवस्थित केलीस का असं ते मला विचारत होते. तू पूजा परत मांडलीस का, तर सगळं मला माझे मिस्टर विचारत होते. बोलले की मी तुमच्याबद्दल मी स्वामींकडे तुमची माफी मागितलेली आहे, आता स्वामी तुम्हाला सगळं व्यवस्थित ठणठणीत करतील असं मी त्यांना समजून सांगितलं. पूजा देखील मांडली आहे. हा माझा तिसरा गुरुवार चालू आहे असं ते म्हणले. ते ऐकून त्यांच्या जीवात जीव आला. त्यांना बरं वाटलं की खरंच स्वामींचं अस्तित्व आहे. स्वामी ॲक्सिडेंट माझं झालं तेव्हा मला फक्त एवढंच आठवत होतं की मी जेव्हा घरातनं निघालो तो पूजेचं भांडण तेच मला दिसत होतं. हे पूजा विस्कटली त्यामुळंच मला स्वामींनी शिक्षा दिलेली आहे. खरोखर स्वामी मला ठीकसुद्धा केलं आहे असं माझे मिस्टर मला बोलत होते. तू मला बोलली होतीस ना का देवापुढे काहीच नाही, अगदी तसं खरंच आहे असं मला मिस्टर सांग, माझ्या चुकीची मला शिक्षा मिळालेली आहे असं बोलून त्यांना ऑपरेशन वगैरे सगळं व्यवस्थित झालं होतं. घरी आणलं आणि ते अगदी पूर्ण रिकवर झाले होते. अगदी पहिल्यासारखे व्यवस्थित वागू लागले. दारू वगैरे काहीच पीत नव्हते, स्पर्शसुद्धा करत नव्हते. ह्यामुळे माझे मिस्टरसुद्धा स्वामी सेवा करावे लागले होते. स्वामीने सगळं नीट केलं होतं. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.